तर काय बघून इतकी शॉक झाली मी. नमस्कार, मी ममता. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी चालू केलेल्या 30 डेज चॅलेंजचा आजचा सेकंड डे आहे. तर मी आज जात होते उमरग्याला. आज बसमध्ये खूपच कमी गर्दी होती कारण की आज संडे होता. उमरग्याच्या स्टँडवर गेल्यावर बघते तर काय पूर्ण स्टँड पाडले होते. तेच तर बघून मी इतकी शॉक झाले होते. स्टँड मध्येच माझं थोडं काम होतं पण तिथेही खूपच गर्दी होती. तर तिथलं आमचं काम झाल्यानंतर आम्हाला शूज एक्सचेंज करायचं होतं. नंतर परत मग आम्ही स्टँड मध्ये आलो. हे बघा उमरग्याचे असं चढतात बसमध्ये कारण की बसमध्ये खूपच गर्दी असते. असं चढल्याशिवाय पर्यायच नसतो कारण की बसमध्ये जागाच भेटत नाही. फायनली आमची पण बस आली. बसमध्ये गेल्या गेल्या मी आधी स्कार्फ काढले कारण की गरमी खूपच होत होती. गरमी खूप होत होती म्हणून विंडो सीटला बसले होते पण काय ते विंडोच ओपन होत नव्हता. घरी आल्यानंतर आधी फ्रेश झाले, मग जेवण करून घेतले. नंतर न घरातलं थोडंफार काम आवरून घेतले. आज माझी आजी आली होती. ती खूप दिवस देवदर्शनासाठी गेली होती. कॅमेरा चालू केल्यावर पदर घेणारी ही लास्टची पिढी असेल. माझी आजी देवावरून आमच्यासाठी खूप सामान आणले होते, तेच बघत होते मी. त्यात मला एक मिनी गंटन टाईप गळ्यातलं दिसलं तर तेच मी घालून बघत होते. तर माझ्या आजीने ते माझ्या हातातून घेतले आणि म्हणत होते की ते लग्न केल्यावरच घालतात, पण तिला कुठं माहिती की मी रील्स करताना सारखंच घालते, म्हणून मला खूप हसायला येत होतं. त्यातल्या मला हे व्हाईट बांगड्या खूपच आवडल्या. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. फॉलो फॉर मोर.